श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. हृदयांच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी 2 अक्षरं आहेत, ती म्हणजे आई. समर्थ म्हणाले, आई हे 2 अक्षर शब्द हृदयात जपून ठेवण्यासारखं आहे. कारण आईचं प्रेम निस्वार्थ आणि निरपेक्ष असतं. आई सर्वात महत्त्वाची आणि हृदयस्पर्शी व्यक्ती आहे. आपण जर विचार केला, जिच्याबद्दलची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात खोलवर रुजलेली असते. आता निस्वार्थ प्रेम, आपल्या आयुष्यामध्ये आईचं प्रेम बघा, ज्याप्रमाणे आईचं प्रेम कोणत्याही अटी किंवा अपेक्षेशिवाय असतं, म्हणूनच ते खूप खास आणि मौल्यवान असतं. आपण जेव्हा लहान होतो ना, तो दिवस आठवा, ज्यावेळी आपण लहान असताना आपल्याला आपली आई आपल्या हाताला धरून शाळेमध्ये न्यायची किंवा एखाद्या बाजारात न्यायची किंवा प्रत्यक्षात एखाद्या दुकानामध्ये न्यायची. आठवा तो दिवस. आणि आपल्याला कुठला तरी एखादी वस्तू हवी किंवा एखादा पदार्थ हवा आणि त्यासाठी आपला देह हा रडायचा. आपल्या आईकडे पैसे नसायचे, तरी सुद्धा आई म्हणायची, बाळा माझ्याकडे पैसे नाही आहेत. तरी आपण जोर जोरात रडायचो. परंतु आपल्याला तेव्हा जाणीव नव्हती की खरंच आपल्या आईकडे पैसे नाही आहेत. परंतु आपण बघा, जसजसं दुकान लांब होत चाललं तसतसं आपण जोराने रडत रस्त्याने चाललेलो. परंतु आईने जे आपण वस्तू किंवा एखादा पदार्थ मागितला होता तो नक्कीच दिला की नाही. परंतु आता आपल्या प्रत्यक्षात बघा, आपली मुलं आपल्याकडे हट्ट करतात. तेव्हा ती रडल्यानंतर आपल्याला सुद्धा जाणीव होते ना, की खरं मी सुद्धा लहान होतो आणि मी सुद्धा आई वडिलांकडे हट्ट करायचो. परंतु जोपर्यंत आपण बघा प्रत्यक्षपणे त्या लेवलला येत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, 2च अक्षरे आहेत, आई. आईचं मातृत्व प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना, हृदयात जपण्यासारखं आहे. मखमली पेटीत ठेवणं का हा भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. कारण आईची आठवण आणि तिच्याबद्दलच्या भावना खूप नाजूक आणि जपून ठेवण्यासारख्या असतात. आता जर आपण पाहायला गेलो ना, आईची आठवण केव्हा आपल्याला येते, जेव्हा आपण लहान असायचो ना, त्यावेळी आपण बघा सुट्टीच्या दिवशी, म्हणजे ज्यावेळी आपले पेपर संपायचे आणि शाळेला सुट्टी लागली की आपण मामाच्या गावी जायचो. मामा यायचा आणि आपल्याला घेऊन जायचा. जाताना आपण हसत हसत जायचो. दिवस आपण कसा तरी ढकलायचो. परंतु संध्याकाळ झाली, रात्र आपल्याला दिसू लागली की आपण रडायचो. मामा बोलायचा, मामा काय बोलायचा, अरे काय रडतोस, का रडतेस. आपण काय बोलायचो की आईची आठवण आली. आपण दिवसामध्ये इकडे तिकडे आपण बघा खेळायचो, परंतु रात्रीच्या वेळी आपण रडायचो, खूप रडायचो. आईची आठवण येते. मग मामा सांगायचा की नको रडूस, आई उद्या येईल. मग आपल्याला धीर यायचा, मग आपण शांतपणे झोपायचो. मग का, जेव्हा आई आपल्या जवळ असते तेव्हा आपल्याला आईची आठवण होत नाही. ज्यावेळी आई दूर
बघा प्रत्यक्षपणे दुरावते ना, तेव्हा आपल्याला आईची आठवण येत असते. कारण का, ज्यांचे आई वडील आता आहेत ना, त्यांनी खरंच आई वडिलांची सेवा नक्कीच करावं. कारण हेच खरं महत्भाग्य आहे. आताच्या आई वडिलांना बघा प्रत्यक्षात आपण जी जागा दाखवून ठेवतो ना, ते म्हणजे वृद्धाश्रम. असं करू नका. कारण का, त्यांच्यामुळे आपल्याला जग पाहायला मिळालं. परंतु आपल्या आई वडिलांची आठवण तेव्हाच आपल्याला कळते, ज्यावेळी आई वडील आपल्यापासून दुरावतात. मग सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कोण? तर आई वडीलच. आई ही जगातील बघा प्रत्यक्ष जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती. आई आणि वडील. बघा का भाग द्यावा लागला? कारण 2 अक्षरे आई आहे आणि 2 अक्षरे बाबा आहे. जी कठीण परिस्थितीही बघा आपल्याला आधार देत असतात आणि आपलं जीवन बघा, आपलं आयुष्य उत्तम प्रकारे कसं फुलेल. एखादा फूल असतो बघा, त्या फुलाप्रमाणे कसं आपलं आयुष्य फुलावेल याकडे आपण पाहत असतो ना. पण विचार जर केला, प्रत्येक वेळी मनामध्ये एक प्रश्न असतो. ज्या वेळेला आपण लहान असायचो त्यावेळी आपल्या अनेक अटी असायच्या ना आपल्याला, परंतु ते आपण ऐकत नव्हतो. आई सांगायची, बाबा सांगायचे, अरे परीक्षा आली, अभ्यास कर. आपण उठल्या सुटल्या खेळायला जायचो. आपल्या बघा गुडघ्यांना लागायचं, बघा आपण पडायचो. पण आपल्याला माहित होतं की आता ओरडा मिळणारच आहे, म्हणून आपण शांतपणे घरी राहायचो. शाळेमध्ये जात असताना आपण आपल्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर खेळायचो. परंतु जसजसे आपण मोठे होत गेलो ना, तसतसं आपण आई बाबांना विसरत चाललेलो आहोत. ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, काय हवंय काय नको ते आपल्याला बघा आत्ताच्या क्षणापर्यंत आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, ते आपण विसरून गेलेलो आहोत. बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण आपल्या आईचा आदर, वडिलांचा मान राखणं खूप गरजेचं आहे. आपण कसं जगायचं, कसं बोलायचं हे सुद्धा आपल्याला आई वडील शिकवत असतात. आपल्यामुळे आपल्या आई वडिलांची मान खाली जाऊ नये यासाठी आपण उत्तम प्रकारे कार्य केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आई आणि वडील सांगायचे त्यावेळेला आपण कधी ऐकत नव्हतो. परंतु ज्या वेळेला आई वडील बघा आपल्याला सोडून गेले ना, त्यावेळी आपल्या डोळ्यात पाणी येणारच. परंतु त्यावेळी जाणीव झाली की आई वडिलांचं जर ऐकलं असतं ना, तर आजचा हा दिवस मला पाहायला नसता मिळाला. म्हणजे का, जर आई वडिलांची शिकवण, आई वडिलांचे शब्द जर या देहाने ऐकले असते तर नक्कीच आयुष्य बदललं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला आई वडील आपल्याला उत्तम प्रकारे शिकवत असते. आपल्या मुलानं, आपल्या मुलींनी मोठं व्हावं, चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे कार्य करावं, हीच आई वडिलांची अपेक्षा असते. परंतु आपण जर विचार केला तर आपल्याला त्या गोष्टी सहन होत नाही. बरोबर की नाही? आपण काय विचार करतो, आता मी मोठा झालोय, आता मी माझी स्वतःची जबाबदारी घेईन, मी पुढे बघीन. परंतु
समर्थ म्हणाले, हृदयांच्या मखमलीत पेटीत ठेवण्यासारखी 2 अक्षरे जी आहेत ना, ती म्हणजे आई आणि बाबा. त्यांना विसरून कधीही बघा, प्रत्यक्षात या जन्मात तरी आपण शक्य नाहीये. कारण आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. आणि ज्यावेळी आपला आधार तुटलेला असतो ना, तो आधार जोडणारा आपला बाप असतो. बरोबर की नाही? म्हणून आई वडील नक्कीच त्यांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे.